mycreation.artimed या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण लग्नसराईतील रुखवत स्पेशल या भागामध्ये पेपर ग्लासपासून परडी बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण एक पेपर ग्लास घेऊया. नंतर तो बारीक बारीक कट करून घेऊयात. नंतर हाताने थोडेसे प्रेस करून घेऊ. हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्याला उलन व्यवस्थित फोल्ड करता येईल. उलनचं एक टोक पकडून ते एका पट्टीवर असं टाईट बांधायचं. नंतर एक एक पट्टी सोडून एक पट्टी घ्यायची, एक पट्टी सोडायची, एक पट्टी घ्यायची, एक सोडायची, असे करत करत ते हळूहळू असं मागं ओढत ओढत पुढे ती लोकर म्हणजे ती फरची उलन पुढे पुढे अशी घेऊन जायची. जोपर्यंत अर्ध्यापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ती लोकर अशीच एक आड एक म्हणजे एक सोडून एक अशी ती त्या पट्ट्यांना गुंडाळत जायचं. आता ही माझी तिसरा राऊंड संपला. चौथा राऊंड सुरू झाला आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे आपल्या अंदाजाप्रमाणे अर्धी परडी होईपर्यंत सेम प्रोसिजर करत राहायचं. mycreation.artimed या माझ्या चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला वेगवेगळे उलन रांगोळी मॅट, उलन रांगोळी डिझाईन्स पाहायला मिळतील. तुम्ही माझा चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी हा नवीनच चॅनल सुरू केलेला आहे. तुम्हाला रोज असे नवनवीन वेगवेगळे आयडियाज उलनपासून नुसती रांगोळीच न करता तुम्ही याच्यापासून अजून खूप साऱ्या वेगवेगळ्या अशा वस्तू बनवू शकता. मी तुम्हाला रोज एक नवीन आयडिया तुमच्याशी शेअर करेल. पण त्याआधी तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि आय होप मी केलेल्या डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील. आता थोडा निम्मा भाग कंप्लीट होत आला आहे. थोडे अजून 2-3 राऊंड अजून आपल्याला वरपर्यंत विणायचे आहेत. असे फोल्ड कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजे गुंडाळायचं आहे. आणि मधून मधून या ज्या पट्ट्या आहेत त्या अशा ओढून घ्यायच्या, नाहीतर ती लोकर आहे ना ती लूज पडायला लागते.
आणि मग आपले परडीचा शेप सगळा बिघडून जाईल जर आपण नीट त्या पट्ट्या खेचल्या नाहीत तर. निम्म्यापर्यंत बेस आता होत आलेला आहे. आता प्रत्येक पट्टी अशी वर खेचत खेचत ती फर गुंडाळायची आणि परत सगळ्या पट्ट्या परत एकदा अशा वरून प्रेस करून परत ओढायच्या, टाईट करायच्या. आता होत आलं आहे निम्म्यापर्यंत. लास्ट राऊंड आता कंप्लीट झालेला आहे. आपण त्या एक्स्ट्राच्या पट्ट्या सगळ्या कट करायच्या. नंतर पिवळ्या रंगाची उलन घेऊन ती वरती पूर्ण सर्कलला चिटकून घ्यायची. पिवळ्या रंगाचे 2 राऊंड करायचे, म्हणजे आतील जे पट्ट्यांचे अर्धे अर्धे भाग दिसतात ते झाकून जातील. अजून सेकंड राऊंड हा पिवळ्या रंगाची उलन घेऊन ती व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित चिटकवायचे. हाताने व्यवस्थित त्याला प्रेस केलं नाही तर ती उलन परत परत निघते. ग्लूगन मधून जो हॉट गन निघतो, हॉट ग्लू जो निघतो तो लगेचच सुकून जातो. त्यामुळे ते गरम असतानाच पटपट आपल्याला ते चिटकावं लागतं. व्यवस्थित नाही त्याची म्हणजे खबरदारी घेतली तर ते हाताला पण खूप असे चटके बसत असतात. व्यवस्थित चिटकवल्यानंतर सगळ्या बाजूनी व्यवस्थित प्रेस करायचं परडीला. सुरुवातीला आपण तो वरचा भाग पेपरचा ग्लासचा वरचा भाग कट केला होता. आता त्याला लाल रंगाची उलन घेऊन त्याला व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची, जेणेकरून आपल्या परडीचा वरचा हँडल तयार होईल. व्यवस्थित असं जवळ ती असा राऊंड करत व्यवस्थित असे टाईट घ्यायची, लूज सोडायची नाही, नाहीतर ती उलन परत निघून जाईल ते हँडलवरचे. मग नंतर कट करायचं, ते स्टिक करायचं व्यवस्थित. शेवटचं जे त्याचं टोक येतं एंड त्याचा व्यवस्थित असा दाबून एकदम प्रेस करून चिटकवायचा आणि दोन्ही साईडला ते व्यवस्थित त्याला शेप देऊन दोन्ही साईडला ग्लू लावून व्यवस्थित असं आतल्या साईडून चिटकून घ्यायचं. एका साईडला पहिल्यांदा लावून घेते. व्यवस्थित असं प्रेस करायचं, नाहीतर ते निघू शकतं परत. आता दुसऱ्या साईडला पण तसंच सेम ग्लू लावायचा आणि त्याच्या समोरच बरोबर समोर असं जास्त पण आतमध्ये न लावता त्याच्या समांतर भागात बरोबर समोर चिटकवायचं आणि प्रेस करायचं. हे झाल्यानंतर आपण अजून थोडंसं डेकोरेट करण्यासाठी काचेच्या अशा गोल गोल आकाराच्या अशा भिंगा मिळतात, किंवा भिंगा पण म्हणतात, किंवा त्याला असे छोटे छोटे आरसे पण म्हणतात गोल. ते चारी बाजूला लावून घ्यायचे. मोठ्या आकाराचे असले तर 4 लावा, छोटे असले तर आपण ते छोटे छोटे जास्त लावू शकतो,
किंवा तुम्ही अजून डेकोरेट करण्यासाठी मणी वापरू शकता किंवा कुंदन वापरू शकता. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. तर मी हे 4 बाजूला चिटकून घेतलेलं आहे, चारी बाजूला. आता ही आपली परडी तयार झाली आहे. तर तुम्हाला ती कशी वाटली? लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.